मी पतू आपल्या कोकण चॅनलवरती स्वागत करतो आणि मी आज नदीवर जात आहे. त्यासाठी एक मी छोटासा ब्लॉग बनवणार आहे. तर आमच्या व्हिडिओ आवडत असतील तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट्स करा. आणि आम्ही आता मिनी ब्लॉग आम्ही चालवतो नदीवरती. माझ्यासोबत राजन आहे आणि बाकीची पोरं पुढे चालले आहेत. नील हे बाकीची पोरं अशी पुढे चालले आहेत आणि आम्ही आता चाललो आहे नदीवरती. मला नदी दाखवणार आहे आमच्या गावची. हां बघू आता आवलं वगैरे भेटले तर. आणि हा नील, आयुष आणि तो आमचा रुद्र आणि सर्वची नाही आमची नदीवरची वाट आहे. बघू शकता तुम्ही, असं जंगल आहे इकडे सर्व. आज शनिवार असल्याने आम्ही सर्व पोरं आता राणा जरा बोललो एक फेर मारून येतो, बघूया काय नदी आमची. पहिली आम्ही नदीवरती पहिला आलो आहे. आणि नदी काय आहे तर नदीमध्ये आम्ही नदीवरची विहीर आहे, आमची नदीवरती विहीर आहे आणि आम्ही ते विसर्जन करतो. आमची तळी आम्ही छोटीशी तळी बांधलेली आहे विसर्जन करण्यासाठी. हे तुम्ही बघू शकता, ही तळी आमची अशी ही तळी आहे आणि हा आहे आमची विहीर. आणि असा हा निसर्ग आहे आमचा, असा म्हणजे सुंदर असं जंगल, एक असं वातावरण, इकडे शांतता असते. आम्ही इकडे लोक इकडे पहिले खायचं पाणी बोलायचं, म्हणजे खायचं म्हणजे पिण्याचं पाण्याची विहीर होती त्याच्यामुळे खायचं पाणी बोलत असतील असं मला वाटतं. आता पुढे जातो नदी दाखवतो. पुढं पक्ष्यांचा आवाज तुम्हाला येतोय. तर नील पुढे चल, कुठला पक्षी होता नील? आता नील म्हणतोय मुंगूस आणि कोकिला. नील बेचकी तरी आणायची. ही तुम्ही आमच्या इथे विहीर आहे, ह्या विहिरीतून आम्हाला पाणी येतं. घरामध्ये नळ आले ती ह्या विहिरीतून आलेले आहेत आणि नदी आलेली आहे. हा कुठला ढव होता नील? आमची नदी. हा म्हैशीचा ढव बोलतात त्याला. नील मला सांगतोय म्हैशीचा ढव होता. तर म्हैशी कुठं दिसत नाही वाटतं. म्हणजे हा अशी आमची नावं आहे म्हैशीचा ढव. ही नदी अशी खाली गेले, थोडं थोडं पाणी आहे नदीमध्ये, बघू शकता तुम्ही. पुढे बायका कपडे धुवायला यायच्या नदीवरती. तर सध्या त्या नदीवरती कोण येत नाही, सर्व घरीच कपडे वगैरे धुतात. कारण आता घरी पाणी आल्यापासून लोक नदीवरती नाही आहेत. आणि आता उन्हाळ्यामध्ये नदीला पाणी नसतं, म्हणजे पाणी असतं थोडं थोडं आहे पाणी. नील आहे काय पाणी पुढं बघ? काय वाटतं थोडं थोडं, हे बघा तुम्ही बघू शकता नदीला पाणी किती थोडं थोडं आहे. म्हणजे पावसाळ्यात नदीला भरपूर पाणी असतं. असं नदी अशी शांत अशी असलेलं पाणी वाहते. हवा येतो तुम्हाला. आता नदी आहे पूर्ण अशी, नदी आटलेली आहे, थोडं थोडंच पाणी साचले. मी राजन काय करतो, खेकडी पकडतो का काय? बघा तुम्ही बघू शकता राजन तिकडे खेकडी पकडते वाटतं. राजन दगडी उलटत चाललाय, कारण दगडी उलटायला दगडीच्या खाली खेकडी असतात. हा पडला रुद्र पाण्यामध्ये आणि तो रडायला लागलाय. बघू शकता रुद्र पाण्यामध्ये. होडीतलं पाणी कधी आटत नाही बघा तुम्ही बघू शकता. हा ढव आहे होडीतला छोटासा. मासे पण आहेत, थोडे थोडे दिसतात का मासे? असं आहे. कपडे धुवायची लोक आणि ही जागा भरलेली असायची. दुपार असो किंवा सकाळी तर गजबजलेले असायचं. असं वातावरण शांत झालेली नदी आहे. नदीवरती सध्या असं कोण येतच नाही आता. आणि सर्व पोरं आम्ही घरी निघालो नदीतून. कावजी भिजला, कावजी बघ इकडे बघ, कावजी भिजला आहे, तो रडत होता मगाशी. आणि असा आमचा छोटासा मिनी ब्लॉग हा त्याच्यात संपतो. आणि तुम्ही ब्लॉगवाला कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.